भारताच्या संविधानातला प्रकरण 4, प्रकरण क्रमांक किती 4, काय म्हणतंय? संघ न्याय यंत्रणा, द युनियन ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था. काय? न्याय व्यवस्था. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना म्हणा, सुप्रीम कोर्ट. भारताचा मुख्य न्यायमूर्ती आणि संसद कायद्याद्वारे अधिक संख्या विहित करीपर्यंत जास्तीत जास्त 7 इतके अन्य न्यायाधीश मिळून बनलेले भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल. म्हणजे संपूर्ण देशाचं सर्वोच्च न्यायालय असणार आहे. कुठल्या शहरामध्ये असणार आहे भारताची राजधानी? नवी दिल्ली. म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय सुद्धा कुठल्या शहरात आहे? नवी दिल्ली. आता याच्यामध्ये एखादी व्यक्ती या न्याय यंत्रणेमध्ये उच्च न्यायालय म्हणजे काय असं जर विचारलं तर त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर उच्च न्यायालय याचा अर्थ भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात जे अधिकारिता वापरित आहेत अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही काळी वापरत होते असे उच्च न्यायालय असं आहे. म्हणजे प्रत्येक राज्याला उच्च न्यायालय असतं आणि या उच्च न्यायालयांच्या वर देशाचं सर्वोच्च न्यायालय असतं. आलं का लक्षात? समजते का? राष्ट्रपती हा सहीनिशी म्हणजे स्वतःच्या सहीनं स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशास नियुक्त करेल आणि तो न्यायाधीश 65 वर्ष वयाचे होईपर्यंत पद धारण करेल. म्हणजे एक लक्षात घ्या नंदिनी, न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करत असताना राष्ट्रपती न्यायाधीशाची नेमणूक करतात. कोण नेमणूक करतात? राष्ट्रपती. आणि न्यायाधीशाचं वय 65 असेपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात. आणि समजा एखादं काही कारण असेल आणि न्यायाधीशांना आपला राजीनामा द्यायचा असेल तर न्यायाधीश राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. समजते का? लक्षात येते का? आणि त्यामुळं न्यायाधीशाची नेमणूक असेल किंवा उच्च न्यायालयाची नेमणूक असेल तर ही राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली होते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि त्यानंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे 2 वरिष्ठ न्यायाधीश हे त्यांचे पदसिद्ध सदस्य असतात. भारताचे केंद्रीय मंत्री आणि न्यायमंत्री हे त्याचे पदसिद्ध सदस्य असतात. प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान भारताचे मुख्य न्यायमूर्ती व लोकसभेचा विरोधी पक्षनेता किंवा जेव्हा असा विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता यांचा समावेश असणाऱ्या समितीने नामनिर्देशित करायच्या 2 व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगावर असतील. लक्षात येते का? लक्षात येते? केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीला आणि प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय ही न्यायिक व्यवस्था आहे. धन्यवाद.